सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आता 1 ते 2 दिवसामध्ये वट सावित्रीचं हे व्रत येणार आहे. हे वट पौर्णिमा आहे ना, ही वट सावित्रीची वट पौर्णिमा. आता तुम्हाला ही वट सावित्रीची कथासुद्धा माहीत आहे. कोणत्या रंगाची साडी घालायची ते सुद्धा माहीत आहे. किती महाग साडी घ्यायची ते सुद्धा माहीत आहे. पण ही वट सावित्री आहे ना, आपल्या जीवनामध्ये आणायची कशी हे कोणालाच माहीत नाही. असं मी का म्हणतोय बरं? बघा, भगवंतांनी सुद्धा श्रीकृष्ण स्वारींनी पूर्ण जगाला काय सांगितलं बरं? जे काही आपले सण आहेत ना, ते सण नुसते साजरे करायचे नसतात, तर आपल्या जीवनामध्ये निर्माण करायचे असतात ना. प्रत्येक सणामध्ये एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आहे ना, जागरूक करण्याचं काम हे सण करत असतात. म्हणजे हे वट सावित्री व्रत आहे ना, बघा, हे विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्रच व्रत मानलं जातं ना. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्याशी, अखंड सौभाग्याची आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करताच ना. आणि हे सावित्रीनं हे व्रत आपल्या पतिव्रतेच्या बाळावर पती सत्यवानाचं प्राण यमराजाकडून मिळवलं होतं ना. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजलं असेल, ज्यांना ही वट सावित्री हे वट पौर्णिमा नक्की का करतात ते थोडक्यात तुम्हाला कळालं असेल. पण आपण आज भक्ती या विषयावर बोलणार नाही. आपण बोलणार आहोत की प्रत्येक महिला आहे ना, प्रत्येक पतिव्रता आहे, दरवर्षी वटपौर्णिमा येते. दरवर्षी वडाच्या झाडाखाली प्रदक्षिणा मारतात, परत घरी येतात. दरवर्षी परत येतो, परत जातो. पण आपण मात्र आपल्या पतीचं हे जे एज आहे ना, हे जे वयोमान आहे, ते आपण उंचावतो का बरं? पतीचे प्राण आपल्या हातामध्ये आहेत का? ज्याप्रमाणे आपण कथा वाचतो ना, त्या सावित्रीनं त्या पतीचा मृत्यू झाला होता आणि ते प्राण परत आणलं होतं, तसा आपण आणू शकतो का बरं? मग तिने एवढं काय केलं जे आपल्याला जमत नाही? ही गोष्ट आपण प्रत्येक स्त्रीनं लक्षात घ्यायला हवी. बघा, आपल्या या भारत देशामध्ये आहे ना, नवे तर पूर्ण जगामध्ये स्त्रीवर किती अत्याचार होत आहेत बरं? याकडे कोणाचं लक्ष आहे का? कोणाचंच नाही. ज्याचं तो सण उत्सव साजरा करतो, पण अमानुष बलात्कार करणारे हे पापी आहेत ना, ते अनेक पटीने वाढत आहेत. का वाढत आहेत बरं? बघा, तुम्हाला आठवतं आहे का, माझ्या छत्रपती राजांच्या काळातील स्त्री किती सुरक्षित होती बरं? पण त्यावेळी माझा राजा होता म्हणूनच स्त्री सुरक्षित होती ना. पण या कलियुगामध्ये माझा राजासारखा कोणी आहे का बरं? कुणीही नाही. म्हणून तर अत्याचार होतात ना. बघा, तो काळ होता, त्या काळी डोंगरावरून त्याला कडेलोट बोलतात. कोणी काही असा गुन्हा केला ना, स्त्रीबद्दल असं अपशब्द वापरलं, तर त्यावेळी ते कडेलोट करत असत. म्हणजे ज्याने काही वाईट कृत्य केलं ना, त्याला अजिबात क्षमा नव्हती. पण आजच्या या जीवनामध्ये जो वाईट करतो ना, त्याला अजिबात जेल होत नाही. पैशाच्या जोरावर तो सुटून बाहेर येतो, मग परत ते वाईट कृत्य होणारच ना. म्हणून आपण विचार करा, प्रत्येक स्त्रीने विचार करा. आपण जे काही करतो ना, त्या काळामध्ये जिजाऊ मासाहेब होत्या, राणी लक्ष्मीबाई होत्या. आपण विचार करा, आपला इतिहास एवढा श्रेष्ठ आहे ना, मग आपण मृत असल्यासारख्या का वागता बरं? तुम्हाला जागं करायचं असेल ना, तर तुम्हाला ही निरूपणं ऐकावी लागतील. तरच तुमच्या जीवनामध्ये आहे ना, ते सामर्थ्य, ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही नुसत्या स्त्री नाहीत, तर तुम्ही दुर्गेचे अवतार आहात ना. तुमच्या जीवनामध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट आहे ना, ती भगवंताच्या मर्जीनं घडत असते. ही देवी आहे ना, सर्व सृष्टीची दाता आहे. ती नसते ना, तर भगवंतसुद्धा नसते.
म्हणून तुम्ही विचार करा, तुमच्याकडे एक वेगळी ती शक्ती आहे. तुम्ही पूर्ण जग निर्माण करू शकता. मग तुम्हीच का घाबरता बरं? तुमच्यावरच का अन्याय होतो बरं? कधी कधी आहे ना, आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, तर 4 बोटं आपल्याकडे असतात. म्हणून कधीतरी विचार करा, आपण दुसऱ्याला घाबरण्याऐवजी आपण आपले शास्त्र बघावं, आपण आपले भगवंत बघावे. आपण टोटके मोटके कपडे घालून अंग प्रदर्शन करत असाल ना, तर मग बाहेरचा जमाना आपल्याकडे बघणारच ना. बघा, तो काळ होता, पूर्ण अंग भरून कपडे असायचे. बघा, तुम्ही रामायण बघा, महाभारत बघा, कुणी बिना कपड्यांचे दिसले का तुम्हाला? आपलं हे हिंदू पुराण आहे ना, हे शास्त्र आहे ना, तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही. पण आपण मात्र काय केलं बरं? आपण मात्र बाहेरच्या संस्कृतीचा वारसा आपण जपला आणि आपली संस्कृती आहे ना, बाहेरच्यांनी जपायची ठरवली. म्हणजे अमेरिकेसारखा देशसुद्धा सुधारायला लागला आहे. आपली सनातन संस्कृती आहे ना, सनातन धर्म आहे, ते अंगी करू लागले आहेत. पण आपण मात्र, हे आईवडील आहेत ना, आपण कधी कधी म्हणतो, माझ्या मुलानं मला वृद्धाश्रमामध्ये टाकलं. पण ज्या वेळेला त्या मुलाला आकार देण्याची गरज होती ना, त्या वेळेला तू हसत राहिलास. माझा मुलगा खूप मोठा होईल. तुझी माया, ज्या वेळेला ज्या गोष्टी तुझ्या मुलाला हव्या होत्या ना, त्या तू कधीही दिल्यास नाही. ते म्हणजे सुसंस्कृतपणा. मग मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना, ज्या वेळेला ते भेटलं नाही ना, मग पुढचा काळसुद्धा आपल्याला सोडत नाही. म्हणून एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, आपल्या मुलांना भरपूर मोठं बनवा, भरपूर शिक्षण द्या, पण आपल्या मुलांना आहे ना, सुसंस्कृत बनवायला हवं. मुलं आहेत ना, आपण म्हातारी झाल्यानंतर आपलं ऐकलं पाहिजे अशी मुलं हवीत ना. नाहीतर आजकाल तशी मुलं दिसतात का बरं? कधीतरी तुम्ही विचार करा. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही, तोपर्यंत आहे ना, तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही. अहो, आम्ही अशीसुद्धा काही स्त्रिया पाहिलेल्या आहेत की वडाच्या पूजेसाठी, ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला पूजा करण्यासाठी जातात ना, तर गाऊन घालून जातात, वेगवेगळे ड्रेस घालून जातात. म्हणजे ही परंपरा नामशेष होत चाललेली आहे ना. बघा, एक काळ होता की साडीशिवाय कोणी जात नव्हतं. पण हे का होतं बरं? बघा, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, जसे आपण कपडे घालतो ना, तसं आपलं अंतर्मन होत असतं. म्हणजे लज्जा आणि शालीनता जसे आपण काही घालू ना, ते वेशभूषेला अनुरूप आहे ना, आपलं मन होत असतं. बघा, जसा आपण कपडे घालू ना, तसा आपल्या जीवनामध्ये तो अहंकार येत असतो. जसा साधेपणा असेल ना, तर आपले जे साधे कपडे असतील ना, तर आपल्या जीवनामध्ये साधेपणा जीवनशैलीला प्राधान्य दिलं जातं. अध्यात्मात बाह्य रूपापेक्षा मनाची शुद्धता आणि सत्य, करुणा, आत्मज्ञान यांना अधिक महत्त्व दिलं जातं ना. पण बघा, तुम्ही विचार करा, अमेरिकेतले वाले इंग्लिश लोक बघा, त्यांचे कपडे कसे असतात बरं? सकाळी ते तोंड धुत नाही, ब्रश करत नाही, खराब शरीर, खराब तोंड, त्यांच्या तोंडाला वास येत आहे. त्यांची संस्कृती वेगळी आहे. आपली हिंदू संस्कृती किती चांगली आहे ना, पण हे मनुष्याला का कळत नाही बरं? कधीतरी तुम्ही विचार करा. कधी कधी या गोष्टींचे विचार आहेत ना, तुम्हाला सर्व काही समजून घेतील. आता जे नास्तिक लोक आहेत ना, ते इथे असंही म्हणतील की बाह्यरंग आणि अंतरंग हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही बाह्यरंग जर पाहत असाल ना, तर तुमच्या मनामध्ये भगवंताची भक्ती होईल का? बाह्यरंग म्हणजे कसेही कपडे घालू द्या, पण आमच्या मनामध्ये भगवंताची भक्ती आहे ना? पण अजिबात नाही. आपले कपडे तसे असतील ना, तसं आपलं मन चालू लागतं. बघा, तुम्ही विचार करा, तुम्ही आमदारासारखे कपडे घालत असाल ना, तर तुम्हाला आमदारासारखा फील येईल.
पण आपण ते घालू शकतो का बरं? अजिबात नाही. कारण कोणता उत्सव असेल ना तेव्हाच आपल्याला तो फील येत असतो. म्हणून आपले जसे कपडे असतात ना तसंच आपण होत असतो. बघा, एक गुरु आपल्या शिष्यांना घेऊन बसले होते. त्यांच्यासमोर 2 भांडी ठेवली. एक भांडं बाहेरून खूप सुंदर आणि चकचकीत होतं, पण आतून घाण होतं. दुसरं भांडं बाहेरून साधं होतं, पण आतून स्वच्छ होतं. गुरूंनी विचारलं, जर या भांड्यामध्ये पिण्याचं पाणी ठेवायचं असेल ना तर कोणतं भांडं निवडाल बरं? सर्व शिष्य म्हणाले, आतून स्वच्छ असलेलं भांडं. गुरु म्हणाले, माणसाचंही तसंच आहे. बाहेरचं रूप, कपडे, अलंकार हे बहिरंग आहेत ना, पण मनातील सत्य, दया, प्रेम, नम्रता आणि पवित्रता आहे ना हे अंतरंग आहे. आणि देवाला आणि संतांना आहे ना अंतरंगच अधिक प्रिय वाटतो. म्हणजे या कथेचा बोध काय आहे? बहिरंग म्हणजे स्वच्छ आणि नीटनेटके असणं चांगलं आहे, पण अंतरंग शुद्ध नसेल तर बाह्य सौंदर्याचा उपयोग काय आहे बरं? तो मर्यादितच राहतो ना. अध्यात्म प्रथम मन शुद्ध करण्याची शिकवण देतं. त्याचबरोबर बाह्य आचरण शिस्तबद्ध आणि स्वच्छ असावं ना. म्हणजे संतांनी आहे ना याच अर्थांनी सांगितलेलं आहे की मन शुद्ध असेल ना तर जीवनसुद्धा शुद्ध होतं. बाह्य आणि अंतरंग यांचा समतोल राखणं याचं अध्यात्माचं सार मानलं जातं ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना हे 2 प्रकारचे रंग असतात, बाह्य रंग आणि आंतररंग. या दोघांमध्ये सुद्धा जो पास होतो तोच भगवंताची भक्ती करतो, तोच श्रेष्ठ भक्तिवान होतो. नाहीतर आपल्या जीवनामध्ये आहे ना बाह्य रंगावाले भरपूर बसलेले आहेत. हा सफेद रंग आहे ना, तो सफेद रंग आहे ना, थोडा जरी डाग दुसरा पडला ना तरी सुद्धा तो चांगला दिसत नाही. आणि या मनुष्याचं होतं तसंच. एखादा आध्यात्मिक क्षेत्रातील मनुष्य असेल ना, बघा तो पूर्ण जिंदगी चांगलं वागतो, पूर्ण जीवन एवढं व्यवस्थित वागतो ना, आणि कधी काळी त्याच्या हातून एक चूक होते ना तरीसुद्धा माणसं आहेत ना त्याला भरपूर काही बोलतात. पण माणसं वारंवार चुक्या करतात ते मात्र त्याच्यातून वाचतात. म्हणजे मनुष्याचं जीवन आहे ना संतांना खूप कठीणच आहे ना. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. म्हणजे मन शुद्ध असेल ना तर जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, शुद्ध अंतःकरणातील वैरभाव कमी होतो आणि जीवनात सुद्धा शांतता वाढते. पहा, आपण पाहत होतो या वटपौर्णिमा सण आहे ना आपल्याला नक्की काय शिकवतो? हा सण आहे ना केवळ एका व्यक्तीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यापुरतं मर्यादित नाही, तर सुदृढ नाती, कुटुंबातील ऐक्य आणि जीवनातील मूल्य जपण्याचा संदेश देतो ना. म्हणजे आपल्या जीवनातील निष्ठा आणि विश्वास आहे ना, म्हणजे नातेसंबंध टिकवण्यासाठी परस्पर विश्वास, निष्ठा या आवश्यकच असते ना. कधीकधी आपल्या कुटुंबामध्ये काय होतं बरं? नवरा बायकोचं पटत नाही, मग त्याचा परिणाम मुलांवर सुद्धा होतो. म्हणजे हे पती पत्नीचं नातं आहे ना, हा विश्वास आहे ना, हा दृढ असण्याचं हेच कारण आहे. हा सण आपल्याला हेच सांगतो की तुम्ही पूर्ण वर्ष कसे वागलात ना ते तुम्ही विसरून जा आणि या वटपौर्णिमेच्या सणापासून सुरुवात करा की मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवेल ना की कोणतीही वाट आहे ना आपल्या जागेवर येणार नाही, कोणताही अडथळा आपल्याला काही करू शकणार नाही. म्हणून पती पत्नीनं एकमेकांवर विश्वास ठेवण्याचा हा दिवस आहे. पतीनं सर्व काही विसरून पतीच्यामध्ये सामावून जाण्याचा हा विश्वास आहे. म्हणून निष्ठा आणि विश्वास दोघांनी ठेवायला हवा. दुसरी गोष्ट म्हणजे धैर्य आणि संयम. कितीतरी संकट आलं ना तरी घाबरून न जाता
धैर्यानं आणि विवेकानं त्यांचा सामना करायला हवा. म्हणजे दोघांनी हे ठरवायला हवं ना, आपल्या जीवनामध्ये हे कुटुंब नियोजन आपण जसं करतो ना तसंच आहे. चिकाटी असली पाहिजे, प्रयत्न आणि दृढ निश्चय आहे ना, तो कठीण प्रसंगावर मात करता येतो. पण हे सर्व होतं कधी बरं? जेव्हा आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये असतो, भगवंताची आपल्यावर कृपा असते, तेव्हा कधी कधी असं म्हणतो ना, माझ्या लक्षातसुद्धा नव्हतं, माझ्या स्वप्नातसुद्धा नव्हतं, तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एवढं सुख आलं ना, ही भगवंताचीच कृपा असते ना, नाहीतर कोणाची असते वर? कधीतरी तुम्ही विचार करा. आता पुढची गोष्ट पाहूया. कुटुंब प्रेम. कुटुंबातील सदस्यांच्या सुखदुःखामध्ये आहे ना सहभागी होणं, हे जीवनाचं महत्त्वाचं मूल्य आहे ना. नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये होतं काय बरं? पती पत्नीच्या आयुष्यामध्ये आहे ना जास्त दुःख येण्याचं कारण काय होतं बरं? कधी कधी आपल्यावर एवढं दुःख येतं, पण आपण आपल्या कुटुंबियाशी म्हणजे आपले नातेवाईक असतील, आपली बहीण असेल, आपला भाऊ असेल, त्यांच्याशी आपलं नातं व्यवस्थित नसतं. आपल्या जीवनामध्ये मग भरपूर मोठा अंधार येतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपली नातीगोती आहेत ना, आपण जपून ठेवायला हवं, सर्वांशी प्रेमाने वागायला हवं. म्हणून हे कुटुंब प्रेम आहे ना, हे जीवनाचं महत्त्वाचं मूल्य आहे. पुढची गोष्ट म्हणजे निसर्गाचा आदर. वडाच्या वृक्षाची पूजा करून वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेशसुद्धा मिळतो ना. अंतर्बळाचं महत्त्व. बाह्य शक्तीपेक्षा श्रद्धा, सद्बुद्धी, संयम आणि मनाचं सामर्थ्य आहे ना, ते अधिक प्रभावी असायला हवं. धर्म म्हणजे कर्तव्य. आपलं कर्तव्य प्रेमाने आणि प्रामाणिकपणं आणि निस्वार्थपणं पार पाडणं, हेचं खरं धर्मपालन आहे ना. म्हणजे थोडक्यामध्ये वटपौर्णिमा आपल्याला काय शिकवते बरं? निष्ठेनं नाती जपा, धैर्यानं संकटांना सामोरे जा, निसर्गाचं रक्षण करा, प्रेम, संयम आणि कर्तव्य भावनेनं जीवन जगा ना. बघा, एवढा सुंदर उपदेश आहे ना, ही वटपौर्णिमा मनुष्याला देत असते. पण ही वटपौर्णिमेची स्त्री काय करते बरं? थोड्याशा साडीसाठी आपल्या पतीकडून पैसे घेते, त्याच्याशी भांडण करते, घरात वाद करते आणि मग ती वडाची पूजा करायला जाते. मग तुमची ही वटपौर्णिमा साध्य होईल का बरं? या सणामुळं तुमच्या जीवनामध्ये सुख येईल का बरं? कधीच येणार नाही. उलट आपण काय केलं पाहिजे? ज्यावेळी ही वटपौर्णिमा असेल त्यावेळी आपल्या सासू सासऱ्याला, आपल्या आईला खूप सुंदर साडी घेऊन द्या. त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जा, आपल्या मुलांना फिरायला घेऊन जा. नाहीतर आपल्या पतीला सुट्टी घ्यायला सांगा, पूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवा. पण असं आपण करतो का बरं? कधीही करत नाही. कारण हे हिंदू पुराण आहे ना, आपल्या प्रत्येक भावनेवर, प्रत्येकाच्या मनावर सुंदर असा बोध देत असतो. पण आपण मात्र कधीही ते वाचन करत नाही. कधीतरी आपण रामायण वाचावं, कधीतरी महाभारत वाचावं. बघा, तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे ना, ते नुसतेच मोठे झाले नाही, तर जिजाऊ महासाहेबांनी जेव्हा छत्रपती राजे छोटे होते ना, तेव्हा महाभारत, रामायणाच्या कथा त्यांना सांगितल्या, त्यांच्या मनामध्ये रुजवल्या. म्हणून मोठे होऊन प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी जागा निर्माण केली ना. आजही ते जनतेचे राजे आहेत, आजही आमचे राजे आहेत. हे कलियुगातले मंत्री संत्रे आहेत ना, ते त्यांच्या पुढे काहीच नाही, ते पूर्ण जगाचे राजेच आहेत ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही कणकर उभ्या राहत नाही तोपर्यंत हे अत्याचार कधीच तुमच्यावरचे थांबणार नाहीत. हे वटपौर्णिमा, हे सण आहेत ना, हे बाजूला राहू द्या, पण तुम्ही कणखर व्हा. हे भगवंताने तेच तुम्हाला सांगितलेलं आहे ना, धर्माचं पालन करा.
तुमच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.